लोभी प्रजा. एक राजा होता. तो खूप न्यायप्रिय तथा प्रजावत्सल व धार्मिक वृत्तीचा होता. तो नित्य नियमाने मोठ्या श्रद्धेने प्रभू श्रीरामांची पूजापाठ सेवा करत होता. एक दिवस प्रभू श्रीराम यांनी प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले व म्हणाले की राजन, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. बोल, तुझी काही इच्छा असेल तर मी ती पूर्ण करेल. प्रजेवर प्रेम करणारा हा राजा बोलला, देवा, तुम्ही दिलेलं माझ्याकडे सर्व आहे. तुमच्या कृपेने राज्यामध्ये सर्व सुखशांती आहे. तरीही माझी एक इच्छा आहे. जसे तुम्ही मला दर्शन देऊन धन्य केले, तसेच माझ्या पूर्ण प्रजेला पण कृपा करून तुम्ही दर्शन द्या. त्यावर प्रभू श्रीराम म्हणाले की हे तर शक्य नाही. असं म्हणून श्रीरामांनी राजाला समजावलं, परंतु प्रजेवर प्रेम करणारा राजा श्रीरामांकडे हट्टच करायला लागला. शेवटी देवाला आपल्या भक्तापुढे हो म्हणावेच लागले. श्रीराम म्हणाले, ठीक आहे, उद्या तुझ्या पूर्ण प्रजेला त्या टेकडीजवळ घेऊन ये. मी त्या टेकडीवरून सर्वांना दर्शन देईल. हे ऐकून राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि परमेश्वराला धन्यवाद म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी पूर्ण नगरामध्ये दवंडी दिली की उद्या सर्वांनी त्या टेकडीजवळ माझ्यासोबत पोहोचा. तेथे परमेश्वर प्रत्यक्षात तुम्हाला सर्वांना दर्शन देणार आहे. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या समस्त प्रजेला व राणीला घेऊन त्या टेकडीकडे जाऊ लागला. रस्त्याने जाता जाता मध्येच एक तांब्याच्या नाण्यांची टेकडी दिसली. प्रजेमधील काही लोक त्या टेकडीकडे जाऊ लागली. तेव्हा ज्ञानी राजाने सर्वांना सतर्क केले की कोणीही तिकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्ही सर्व परमेश्वराच्या दर्शनासाठी जात आहात. या तांब्याच्या शिक्क्यांकडे जाऊन तुम्ही तुमच्या भाग्याला लाथ मारू नका. परंतु प्रजेमध्ये काही लोक लोभी लालची होते. ते तांब्याच्या नाण्यांच्या टेकडीकडे गेलीच व शिक्क्यांचे पोते बांधून ते आपल्या घराकडे निघालेत. ते लोभी माणसे विचार करत होते की आधी हे शिक्के आपण घेऊन जाऊ, परमेश्वराला तर नंतर पण भेटता येईल. राजा खिन्न मनाने आता पुढे जाऊ लागला. पुढे जाऊन त्याला चांदीच्या शिक्क्यांची टेकडी दिसली. आता पण प्रजेमधील काही व्यक्ती तिकडे पळायला लागली आणि चांदीच्या शिक्क्यांचे पोते भरून आपल्या घराकडे निघाले. ते मनामध्ये विचार करत होते की अशी संधी पुन्हा मिळणार नाही. राजा उरलेल्या प्रजेला घेऊन पुढे चालू लागला. पुढे गेल्यावर राजाला रस्त्यामध्ये सोन्याचे शिक्के असलेली टेकडी दिसली. आता राजाबरोबर असलेले सर्व प्रजा सोन्याचे शिक्के असलेल्या टेकडीकडे निघाली व टेकडीवर जाऊन ते आपल्या पोत्यामध्ये सोन्याचे शिक्के घेऊन घराकडे निघालेत. आता फक्त राजा आणि राणीच उरले होते. राजा राणीला म्हणू लागला की हे बघ, किती लोभी आहेत हे लोक. परमेश्वराला भेटण्याचे महत्त्व त्यांना समजत नाही. परमेश्वरापुढे जगातील कोणतीही संपत्ती कमीच आहे. राणीने राजाच्या बोलण्याला समर्थन केले व ते पुढे जाऊ लागले. पुढे जाऊन राणीला हिऱ्यांची टेकडी दिसली. यावर अनेक प्रकारचे सुंदर सुंदर हिरे होते. राणीला लोभ झाला व राणी त्या टेकडीकडे निघून गेली व तिथे असलेल्या वेगवेगळ्या रंगबेरंगी हिऱ्यांना राणी एकत्र करू लागली. हे बघून राजाला अतिशय वाईट वाटले. दुःखी मनाने राजा पुढे चालू लागला. तिथे खरंच भगवान श्रीराम त्यांना दर्शन देण्यासाठी तिथे उभे होते. राजाला बघून परमेश्वर हसले व बोलले, कुठे आहे तुझी प्रजा व प्रियजन? मी तर त्यांना भेटण्यासाठी कधीची त्यांची वाट बघत आहे. आता राजा खूपच शर्मिंदा झाला होता. परमेश्वराने राजाला समजावले, राजन, जे लोक आपल्या जीवनामध्ये भौतिक सांसारिक जीवनाला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देतात त्यांना कदाचित माझी प्राप्ती होत नाही. ते माझ्या कृपेपासून वंचित राहतात. जो जीव तनमनाने परमेश्वराच्या ध्यानामध्ये लीन होतो आणि जो मोहमाया त्याग करून फक्त परमेश्वरालाच आपले म्हणतो, अशाच व्यक्तींवर परमेश्वर कृपा करतो. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.